रेडी स्टार्ट. नवा काळ, नवे तंत्रज्ञान, शेतीतील हाच नवा संदेश आहे. काळासोबत चला, या धर्तीवर शेतकरीही मागे नाही. काळ जसा बदलतोय तसे ऋतूही बदलत चाललेत. पावसाची, थंडीची वेळ बदलली, मग यापासून बोध घ्यायलाच हवा. बदलत्या हवामानाशी सामना करण्यासाठी, जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ओपनमध्ये लागवड करण्यापेक्षा संरक्षित शेतीची कास का धरू नये. परिच्छेद. जगातील वाढत्या लोकसंख्येचा भरमसाठ वेग, त्यामुळे उपलब्ध जागेचा निवासी क्षेत्रासाठी व उद्योगधंद्यासाठी वापर, तसेच पारंपरिक पद्धतीने शेती, निसर्गातील असमतोल व बदल आणि त्याबरोबरच आपल्या देशात शेतीसाठी उपलब्ध अपुरी साधनसामुग्री विचारात घेतल्यास शेती व्यवसायावरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक पद्धतीच्या शेतीपेक्षा आधुनिक शेतीतंत्र निश्चितच उत्पादनात वाढ घेऊन आपण भरपूर नफा मिळवू शकतो. परिच्छेद. हरितगृह म्हणजे पिकाच्या वाढीकरता कृत्रिमरित्या संरक्षित वातावरणाची निर्मिती करून पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हरितगृहाचे नैसर्गिक वायू विसर्जन आणि कृत्रिम वायू विसर्जन असे दोन प्रकार पडतात. हरितगृहाची उद्दिष्टे म्हणजे पिकाच्या वाढीकरता उपयुक्त असलेले तापमान, पाणी, प्रकाश, हवेतील घटक, जमिनीतील मूलद्रव्य यांचे नियंत्रण करून उत्पादनात वाढ करणे. मर्यादित जागेमधून भाजी, फळे, फुले यांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे आणि पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त वातावरण कृत्रिमरित्या निर्माण करून बिगर हंगामी पिके घेऊन जास्त नफा मिळविणे. हरितगृहाचा उपयोग कमी कालावधीत फळझाडे व फुलझाडांच्या कलमांची वाढ करण्यासाठी सुद्धा करता येतो. परिच्छेद. अलीकडील वर्षात बदलत्या हवामानाचा रोख लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला आहे. अपरंपरागत पिकांऐवजी नवी पिके घेण्याचे धाडस दाखवत त्यांनी ते यशस्वी करून दाखवले आहे. प्रतिकूल हवामानाला सुसंगत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ही पिके उत्पादनाबरोबरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आघाडीवर देखील यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. हवामान हा शेतीच्या वाटचालीतील आणि तिच्या यशस्वीतेसाठी आजवरचा सर्वात गंभीर मुद्दा झाला आहे. कधी सतत 3-4 वर्ष दुष्काळ, कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध प्रकारची आव्हाने झेलताना शेतकऱ्यांची अक्षरशः कसोटी पणास लागत आहे. परंतु लढवय्या वृत्तीचा शेतकरी त्यावर उत्तर शोधत शेती सुकर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बदलत्या हवामानानुसार नवी पीक पद्धती शोधून तसा बदल घडवतो आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत प्रतिकूल हवामानात ते पीक यशस्वी करतो आहे. हरभरा, तूर, सूर्यफूल, भुईमूग आणि कापूस ही शेतकऱ्यांची पारंपरिक पिके. नवे प्रयोग करताना ही पारंपरिक पिके शेतातून हद्दपार झाली असे मात्र अजिबात नाही. तथापि नव्या पिकांचा पगडा किंवा त्यांचे क्षेत्र वाढत आहे हे निश्चित. परिच्छेद. प्रतिकूल हवामानात वर्षभर शेतात राहणाऱ्या पिकांपेक्षा काही महिन्यांतच हंगाम आटोपता घेणाऱ्या नव्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यात परदेशी पिकांची लागवड होऊ लागली आहे. त्याची मागणी शेतकरी अजमावत आहेत. या पिकांना मुंबईची बाजारपेठही मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. बिगर हंगामात लागवड करून बाजारात आवक कमी असण्याच्या काळात भाव मिळवण्याचा प्रयत्नही होत आहे. आवर्षणात तगणाऱ्या आणि कडधान्यांच्या वाढलेल्या दरांचा फायदा देणाऱ्या तुरीसारख्या पारंपरिक पिकाला काहींनी मुख्य पीक बनवले आहे. सुधारित जाती, ठिबक सिंचन, गादी वाफा पद्धत इत्यादी आधुनिक तंत्राच्या अवलंबनातून एकरी 8 ते 10 क्विंटल या पारंपरिक उत्पादनापेक्षा दुप्पट ते तिप्पट उत्पादन घेण्यात
ते यशस्वी होत आहेत. स्टॉप.